ग्रहांचे संकेत भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. 12 ऑगस्ट 2026 वर्षातील सर्वात महत्त्वाच्या खग्रास सूर्यग्रहणांपैकी एक. पण या ग्रहणांबद्दल एक गोष्ट अनेकांना गोंधळात टाकते. हे ग्रहण भारतात दिसणारच नाही. मग याचा काही परिणाम होईल का? सूतक लागू होईल का? आणि या ग्रहणाचा तुमच्या राशीवर नेमका काय प्रभाव जाणू शकतो? चला, कोणतीही भीती न पसरवता ज्योतिषाच्या आधारावर ही संपूर्ण माहिती समजून घेऊया. सर्वप्रथम 12 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण कृष्ण अमावस्येला खग्रास सूर्यग्रहण होत आहे. आणि हे ग्रहण कर्क राशी आणि आश्लेषा नक्षत्रात होत असल्यामुळे ज्योतिषशास्त्रात त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ग्रहण भारतात दृश्यमान नाही, म्हणून भारतात या ग्रहणाचे सूतक मान्य होणार नाही. मात्र युरोप, कॅनडा, उत्तर पश्चिम आफ्रिका, रशियाचे काही भाग आणि इतर काही प्रदेशांमध्ये हे ग्रहण दिसणार असल्यामुळे त्या भागात राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी ग्रहणाचे नियम लागू होऊ शकतात. आता पाहूया हे ग्रहण नेमकं किती वाजता सुरू होतं आणि त्यानंतर 12 राशींवर त्यांचा संभाव्य प्रभाव काय असू शकतो. आता सूर्यग्रहणाची वेळ जाणून घेऊया. भारतीय प्रमाण वेळेनुसार या ग्रहणाची सुरुवात रात्री 9:04 होईल. पूर्ण खग्रास अवस्था 10:28 सुरू होईल. ग्रहणाचा मध्य 11:14 असेल. त्यानंतर खग्रास अवस्था 12:04 संपेल आणि संपूर्ण सूर्यग्रहणाची समाप्ती रात्री 1:27 होईल. म्हणजे या ग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 4 तास 23 मिनिटं राहतील. आता एक महत्त्वाचा प्रश्न, ग्रहण भारतातच दिसत नाही तर मग राशींवर परिणाम कसा सांगितला जातो? याचं कारण ज्योतिष आणि खगोलशास्त्र या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. खगोलशास्त्र ग्रहण कुठे दिसेल हे सांगतं, तर ज्योतिषशास्त्रात ग्रहण कोणत्या राशीत, कोणत्या नक्षत्रात आणि कोणत्या ग्रहांच्या संयोगात होत आहे याचा अभ्यास करून त्याचे संभाव्य परिणाम समजून सांगितले जातात. यावेळी सूर्यग्रहण कर्क राशी आणि आश्लेषा नक्षत्रात होत आहे, म्हणून प्रत्येक राशीच्या कुंडलीत कर्क रास ज्या भावात येते त्या भावाशी संबंधित विषयांमध्ये काही हालचाल किंवा बदल जाणू शकतो. याचा अर्थ घाबरण्याची गरज नाहीये, पण त्या जीवन क्षेत्रात थोडी अधिक सजगता ठेवणं योग्य ठरू शकतं. चला, आता एक एक रास समजून घेऊया. सर्वप्रथम पाहूया त्या राशी ज्यांनी या काळात थोडी अधिक सावधगिरी बाळगणे योग्य ठरेल. कर्क रास. या ग्रहणाचा प्रभाव या राशीवर तुलनेत अधिक जाणवू शकतो का? कारण हे सूर्यग्रहण कर्क राशीतच होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या राशीत ग्रहण घडते तेव्हा त्या राशीच्या संबंधित व्यक्तींना मानसिक, भावनिक आणि वैयक्तिक स्तरावर त्याचे परिणाम अधिक जाणवू शकतात. म्हणून या काळात भावनिक निर्णय घेण्याची टाळा. लहान सहान गोष्टींचाही मनावर जास्त परिणाम होऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शांत मनाने घेतलेले निर्णय या काळात अधिक लाभदायक ठरतील. आता बघूया मेष रास. मेष राशीवर काय परिणाम होऊ शकतात आणि का? याचं कारण असं आहे, कर्क रास मेष राशी बसून चतुर्थ भावात येते. चतुर्थ भाव म्हणजे घर, आई, मालमत्ता आणि मानसिक शांततेचा भाव मानला जातो. म्हणून घरातील वातावरणात काही बदल जाणवू शकतात. आईच्या आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देणं योग्य ठरेल. घर किंवा मालमत्तेशी संबंधित मोठे निर्णय घाईघाईने घेऊ नका. संयमाने विचार करून पुढे जा. आर्थिक हिताचे ठरू शकतात. तुला रास. आता तुला रास का? कारण कर्क रास तुला राशीपासून दशम भावात आहे. दशम भाव म्हणजे करिअर, व्यवसाय, प्रतिष्ठा आणि वरिष्ठाशी असलेल्या संबंधाचा भाव आहे. म्हणून कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात. वरिष्ठाची संवाद साधताना शब्दांची निवड विचारपूर्वक करा. मतभेद निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली तर परिस्थिती सहज हाताळता येईल. मकर रास का? कारण कर्क रास मकर राशीपासून सप्तम भावात येते. हा भाव विवाह, जीवनसाथी आणि भागीदाराशी संबंधित आहे. म्हणून नात्यांमध्ये संवादाला विशेष महत्त्व द्या. लहान गैरसमज मोठे होऊ देऊ नका. शांतपणे बोलल्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. सिंह रास. आता सिंह रास का? कारण कर्क रास सिंह राशीपासून द्वादश भावात आहे. द्वादश भाव म्हणजे खर्च, मानसिक ताण, परदेश आणि अंतर्मुखाशी संबंधित मानला जातो. म्हणून अनावश्यक खर्च टाळा.
आर्थिक नियोजनाकडे थोडे अधिक लक्ष द्या. प्रवास करताना आणि वाहन चालवताना नेहमीपेक्षा अधिक सावध राहा. पण याचा अर्थ उर्वरित सर्व राशींना फक्त चांगलेच परिणाम मिळतील असं नाही आणि फक्त आव्हानेच येतील असंही नाही. प्रत्येक राशीसमोर काही संधी असतील तर काही गोष्टींमध्ये सजग राहण्याची गरज असेल. आता पाहूया ज्या राशींना या ग्रहणातून तुलनेतनं सकारात्मक संधी मिळू शकतात. सर्वप्रथम मिथुन रास. का? कारण कर्क रास मिथुन राशीपासून द्वितीय भावात येते. द्वितीय भाव धन, बचत, कुटुंब आणि वाणीचा भाव मानला जातो. म्हणून आर्थिक बाबतीत काही नवीन संधी मिळू शकतात. रखडलेली कामे पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र बोलताना शब्द जपून वापरा. कधीकधी एक चुकीचं वाक्य मोठा गैरसमज निर्माण करू शकते. कन्या रास. कन्या रास का? कारण कर्क रास कन्या राशीपासून एकादश भावात येते. एकादश भाव म्हणजे लाभ, उत्पन्न, इच्छापूर्ती आणि मित्र परिवाराचा भाव आहे. म्हणून रखडलेली काही कामं पूर्ण होऊ शकतात. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. योग्य नियोजन केल्यास या काळाचा चांगला लाभ घेता येईल. मीन रास. मीन रास का? कारण कर्क रास मीन राशीपासून पंचम भावात येते. पंचम भाव शिक्षण, सृजनशीलता, संतती आणि बुद्धीचा भाव मानला जातो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन कल्पना सुचू शकतात. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी मिळण्याची पण शक्यता आहे. वृषभ रास. कारण कर्क रास वृषभ राशीपासून तृतीय भावात येते. तृतीय भाव धैर्य, पराक्रम, संवाद आणि प्रयत्नांचा भाव आहे. म्हणून आत्मविश्वास वाढू शकतो. नवीन कामाची सुरुवात करण्याची ऊर्जा मिळू शकते. मात्र भावंडाशी किंवा जवळच्या व्यक्तीशी अहंकारामुळे मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. वृश्चिक रास. वृश्चिक रास कारण कर्क रास वृश्चिक राशीपासून नवम भावात येते. नवम भाव भाग्य, धर्म, गुरु आणि दीर्घ प्रवासाशी संबंधित आहे. म्हणून भाग्याची साथ मिळण्याची शक्यता वाढू शकते. धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांकडे ओढ वाढू शकते. जर प्रवासाचे नियोजन करत असाल तर आवश्यक काळजी घेऊनच पुढे जा. कुंभ रास. कुंभ रास का? कारण कर्क रास कुंभ राशीपासून षष्ठ भावात येते. षष्ठ भाव स्पर्धा, शत्रू, कर्ज आणि आरोग्याशी संबंधित असतो. म्हणून स्पर्धात्मक क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची संधी मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ उपयोगी ठरू शकतो. पण आरोग्याकडे, विशेषतः पचनसंस्थेकडे दुर्लक्ष करू नका. धनुरास का? कारण कर्क रास धनु राशीपासून अष्टम भावात येते. अष्टम भाव अचानक घडामोडी, परिवर्तन, गुप्त नियम आणि अनिश्चिततेचा भाव मानला जातो. म्हणून या काळात मोठे आर्थिक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्या. जोखीम असलेल्या गुंतवणुकीपासून थोडा संयम ठेवणे योग्य ठरेल. कामाचा ताण वाढू शकतो. मात्र शांतपणे नियोजन केल्यास अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. आता या संपूर्ण सूर्यग्रहणातून आपण नेमका कोणता संदेश घ्यायचा आहे? चला समारोपात ही महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सूर्यग्रहण म्हणजे भीतीचं कारण नाही तर सजगतेचा संदेश आहे. ज्योतिषशास्त्र आपल्याला घाबरत नाही, ते फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करते. या ग्रहणाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर सारखाच असेल असं म्हणता येणार नाही. कारण आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती, दशा, अंतर्दशा आणि इतर अनेक योग यांचाही परिणाम महत्त्वाचा असतो. म्हणून राशीफल हे संभाव्य प्रवृत्ती समजून घेण्यासाठी असते, अंतिम भविष्य म्हणून नव्हे. हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे भारतात याचं सूतक मान्य नाही. त्यामुळे अनावश्यक भीती, गैरसमज आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. देशांमध्ये हे ग्रह दृश्यमान असेल तिथे राहणाऱ्यांनी स्थानिक परंपरा आणि धार्मिक नियमांचा आदर ठेवून त्याचे पालन करणं योग्य ठरेल. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर तो तुमच्या कुटुंबियापर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच ग्रह, गोचर, पंचांग आणि ज्योतिषशास्त्रावरील विश्वसनीय माहितीसाठी अमोघला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.